नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला रॉबर्ट ग्रीन यांच्या 48 लॉज ऑफ पॉवर यामधून 4 लॉ सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही या 4 गोष्टी शिकाल. नंबर 1, आपल्या बॉसला कसे इम्प्रेस केले पाहिजे आणि कसे नाही केले पाहिजे. नंबर 2, स्वतः काम करण्याऐवजी कसे दुसऱ्याकडून काम करून घेऊन त्यात नावसुद्धा तुमचेच झाले पाहिजे. नंबर 3, जास्त बोलण्याने होणारे नुकसान. आणि नंबर 4, जो सगळ्यांचा आवडता, आपला द्वेष करणाऱ्यांसोबत कसे वागावे. तर चला सुरुवात करूया. लॉ नंबर 1, नेवर आउटशाईन युअर मास्टर. आपण कधी पण आपल्या बॉसला इम्प्रेस करण्याच्या नादात एवढं पण पुढे कधीच नाही जायचं की त्याला असुरक्षित वाटेल. ज्यावेळी तुम्ही अशा व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असता जो त्याच्या पॉवरफुल पोझिशनवर आहे, तर त्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावला जातो. जे मोठे किंवा पॉवरफुल लोक असतात त्यांना नेहमी वाटते की लोकांचे लक्ष त्यांच्यावरच असावे. ते नेहमी सगळ्यांमध्ये एक केंद्रबिंदू म्हणून राहण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्ही त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते लक्ष तुमच्याकडे येण्याची शक्यता जास्त वाढते. यापेक्षाही वाईट हे होऊ शकते की तुम्ही त्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःला त्यांच्यापेक्षा जास्त सिनियर दाखवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही असे टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न कराल जे तुमच्या बॉसकडे पण नाही आहे. अशावेळी तुमचा बॉस किंवा तुमचा सिनियर हा जास्त असुरक्षित असल्याचा अनुभव येईल. त्यामुळे कदाचित तो तुम्हाला जॉबवरून काढून पण टाकू शकतो, हे बोलून की याला काढून टाका नाहीतर हा माझी जागा घेईल. तुम्हाला जॉबवरून काढून टाकल्यानंतर तो बॉस तुमच्या जागी एखादा कमी हुशार किंवा कमी टॅलेंट असणाऱ्या व्यक्तीला कामावर ठेवेल. उदाहरणार्थ, एक मोठे राज्य असते, तिथे पैशांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी एक हुशार अर्थमंत्री असतो. सोबतच ते तेथील राजाचे सर्वात हुशार आणि समजूतदार सल्लागार होते. एक दिवस तेथील महामंत्री आजारामुळे मरण पावतो. तरीसुद्धा तेथील राजा त्या हुशार अर्थमंत्रीला महामंत्रीची जागा देत नाही. त्यावेळी राजाला इम्प्रेस करण्यासाठी अर्थमंत्रीने एक मोठी मेजवानी दिली आणि यासाठी त्याने खूप खर्चसुद्धा केला. या मेजवानीद्वारे ते राजाला सांगू इच्छित होते की ते किती परिणामकारक आणि मनमोकळे आहेत. दुसऱ्याच दिवशी राजाच्या आदेशाने त्या अर्थमंत्र्याला अटक करण्यात आली. राजाने त्यांच्यावर पैसे चोरी करून जमा करून ठेवण्याचा खोटा आरोप केला होता आणि त्या बिचाऱ्या अर्थमंत्र्याला त्याचे बाकीचे आयुष्य हे तुरुंगात घालवावे लागले. तर त्या राजाने असे का केले? कारण त्या मेजवानीनंतर तो अर्थमंत्री राजापेक्षाही जास्त परिणामकारक दिसून आला आणि लोकांचे सर्व लक्ष त्या अर्थमंत्रीवर केंद्रित झाले होते. तर आता तुम्हाला कळलेच असेल की आपल्या बॉसला कशा प्रकारे इम्प्रेस नाही करायचं आहे ते. लेखक रॉबर्ट ग्रीन सांगतात, जर तुम्हाला बॉसला इम्प्रेस करायचं आहे तर त्याची स्तुती करा. बॉसला सांगा की कसे ते इतर लोकांपेक्षा मोठे आहेत आणि का ते त्या जागेच्या लायक आहेत. इतिहासात याचेसुद्धा एक उदाहरण बघायला मिळते. ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन असलेले गॅलिलिओ गॅलिली यांना त्यांच्या नवीन रिसर्चसाठी पैशाची खूप गरज होती. यासाठी त्यांनी एक मार्ग शोधला. 1610 साली जेव्हा त्यांनी ज्युपिटर ग्रहाचे 4 चंद्र शोधले, तेव्हा त्यांनी त्यावेळचे डिओ कॉसिमो सेकंड सोबत त्यांना लिंक केले. आता ते कसे काय? एका प्रोग्राममध्ये गॅलिलिओने कॉसिमो सेकंड यांना त्यांच्या या नवीन शोधाबद्दल सांगताना बोलले, ज्युपिटरचे हे 4 चंद्र प्रतिनिधित्व करतात कॉसिमो सेकंड आणि त्यांच्या 3 भावांचे, आणि ज्युपिटर प्रतिनिधित्व करतो कॉसिमो फर्स्ट म्हणजेच त्यांच्या वडिलांचे. यामुळे कॉसिमो सेकंड खूप आनंदी झाला आणि गॅलिलिओ गॅलिली यांना त्यांनी सरकारी तत्त्वज्ञानी बनवले. सोबतच त्यांच्या भविष्यातील नवीन शोधांसाठी खूप सारे पैसे पण दिले. लॉ नंबर 7, गेट अदर्स टू डू वर्क फॉर यू बट ऑलवेज टेक द क्रेडिट. जे काम तुमच्यासाठी दुसरं कोणी करत असेल तर ते त्याच्याकडूनच करून घ्या आणि नेहमी त्यांचे श्रेय तुम्ही घ्या. बहुतेक असे लीडर्स, नेते आणि मोठे लोक आहेत जे त्यांचे भाषण स्वतः नाही लिहित, पण श्रेय मात्र पूर्ण घेतात. खूप असे कादंबरीकार आहेत जे दुसऱ्याकडून लिहून घेतात पण श्रेय मात्र स्वतः पूर्ण घेतात. सायंटिस्ट निकोला टेस्ला हे फेमस इन्व्हेस्टर थॉमस एडिसन यांच्यासाठी काम करायचे. एडिसन यांनी त्यांना त्यांच्या इनएफिशियंट जनरेटरला रिडिझाईन करण्याचे काम दिले होते. टेस्ला यांनी 1 वर्षासाठी रोज 18 तास काम करून त्या जनरेटरला रिडिझाईन केले. या बदल्यात एडिसन यांनी त्यांना पगार दिला, पण त्या कामाचे श्रेय मात्र स्वतः घेतले. सॉफ्टवेअर कंपनीजसुद्धा असेच होते की प्रोग्रामर्स खूप मेहनत करून सॉफ्टवेअर बनवतात त्या कंपनीसाठी, पण याचे त्यांना काहीच श्रेय मिळत नाही. कंपनी त्यांना त्या बदल्यात देते तो फक्त पगार, आणि तो तयार सॉफ्टवेअर कंपनीनंतर लाखो करोडो लोकांना विकते आणि करोडो रुपये कमावते. पण तो सॉफ्टवेअर ज्या लोकांनी बनवला त्यांना मिळतो फक्त आणि फक्त पगार, एक ठरवलेला पगार. तर हे लक्षात ठेवा की जितके महत्त्वाचे ते काम आहे तितकेच महत्त्वाचे त्याचे श्रेयसुद्धा आहे. जर ते श्रेय तुम्ही नाही घेणार
तर कोणी दुसरेच तुमची आयडिया त्यांच्या नावे करून घेईल आणि त्याचे श्रेय तो स्वतः घेईल. लॉ नंबर 4, ऑल्वेज से लेस दॅन नेसेसरी. जर तुम्ही जास्त बोलत असाल तर लोक तुम्हाला सिरियसली घेणं बंद करतील. तुमची 4 चौघात जास्त खिल्ली उडवली जाईल. तुम्ही जास्त चुका कराल आणि तुम्ही तुमच्या जास्त बोलण्याच्या सवयीमुळे फसू पण शकाल. हे तर तुम्हाला माहीतच असेल की बोललेले शब्द आणि धनुष्यातून निघालेला बाण कधीच परत येत नाहीत. राजकारणाच्या नजरेतून बघितले तर जो नेता जास्त बोलतो आणि बोलतच राहतो आणि काम केल्यानंतर पण बोलतच असतो तर मग लोक त्याला सिरियसली घेणे बंद करतात. ट्विटरमध्ये पण तोच जास्त ट्रोल होतो आणि फसतो पण तोच. पण जो नेता कमी बोलतो आणि जेव्हा पण तो बोलतो तेव्हा लोक त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात. मग भलेही मग तो कामाची गोष्ट बोलो किंवा नाही बोलो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जास्त बोलल्याने तुम्ही कधीच काही नवीन गोष्ट नाही शिकत. पॉवरफुल लोक इतरांना कमी बोलून इम्प्रेस करतात. जितके जास्त तुम्ही बोलाल तितके जास्त तुम्ही मूर्ख वाटाल आणि लोकांना वाटेल की तुमचा स्वतःवर ताबा नाही आहे. लॉ नंबर 46, नेवर अपिअर टू परफेक्ट. काय तुमचा तिरस्कार करणारे लोक आहेत का? जर उत्तर हो आहे तर कदाचित तुम्ही इतरांपेक्षा जास्त चांगले दिसत असाल. चांगले दिसण्याचा अर्थ म्हणजे फक्त चांगला चेहराच असणे असे नाही, तर कामात पण, हुशारीमध्ये पण आणि तुमच्या स्किल्समध्ये पण. यापेक्षा पण खतरनाक गोष्ट ही आहे की तुम्ही एकदम परफेक्ट असणे, म्हणजेच तुमच्यात कुठलीच उणीवच नाही आहे किंवा कोणती कमकुवत बाजू नाही आहे असे असेल तर आजूबाजूचे लोक तुमच्यावर जास्त जळू शकतात आणि ही जळण्याची सवय लपलेले शत्रू निर्माण करते. तुम्हाला हे समजले पाहिजे की जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा तुमच्या खालचे लोक तुमचा तिरस्कार करायला सुरुवात करतात. ते तुमच्यासमोर तर नाही बोलणार की मी तुझा तिरस्कार करतोय, पण तुम्हाला काही निशाण्या, काही चिन्हे मिळतील जे तुम्हाला ओळखावे लागतील. काही जण पाठीमागे इतर लोकांमध्ये तुमचा तिरस्कार करतील, काही रागाने बघतील तर काही तिरक्या नजरेने बघतील. काही जणांच्या बोलण्यातून तुम्हाला आपोआप जाणवेल आणि ही गोष्ट तर एकदम पक्की आहे की यातील काही जण तर तुमच्या विरुद्धसुद्धा काम करतील, तुमच्या रस्त्यात अडचणी निर्माण करतील आणि तुम्हाला माहीतसुद्धा होणार नाही की हे नेमके कोण करत आहे. आणि अशा संकटांपासून वाचणे खूप कठीण असते. तर पहिली कंडिशन ही आहे की तुम्ही प्रयत्न करा की तुमचा तिरस्कार करणारे कोणी नसलेच पाहिजे. असे होण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी तुमच्यातील उणीव, तुमच्यात जी कमी आहे ती सगळ्यांसमोर मांडत राहिली पाहिजे. असे केल्याने इतरांना हे वाटेल की तुम्हीसुद्धा एक सर्वसामान्य व्यक्तीच आहात. आणि जर तुमचा तिरस्कार करणारे लोक आधीच असतील आणि तुम्हाला माहिती आहे की ते कोण आहेत तर मग बस मजा करा, एन्जॉय करा. तुम्ही त्याचे विचार तर बदलू नाही शकत. ते तिरस्कार यासाठीच करतात कारण तुम्ही आता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी ते नाही पोहोचू शकले म्हणून. तर त्यांचं काम आहे तिरस्कार करणे आणि ते त्यांना चांगल्या पद्धतीने करू द्या. तर हे होते रॉबर्ट ग्रीन यांच्या 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकातून माझे आवडते 4 लॉ. 4ही लॉमधून तुम्हाला एक जरी आवडला असेल आणि एखादा जरी तुमच्या कामाचा असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र आणि परिवारासोबत. आत्तापुरते एवढेच. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.